आणि आता बातम्या सविस्तर पाहूयात। सुरुवातीलाच बातमी आहे भाजपच्या गोटातून। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ही एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागली आहे। सोशल इंजिनिअरिंग प्लॅनसाठी 4 चेहऱ्यांची निवड केल्याचं कळतंय। तर मराठा, ओबीसी आणि आदिवासी नेत्यांवर जबाबदारी देणार का असा सवाल उपस्थित केला जातोय। फडणवीस यांच्या नेतृत्वात हे 4ही नेते काम यावेळेस करणार असल्याचं देखील कळतंय। तर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनीती एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागली आहे। सोशल इंजिनिअरिंगसाठी प्लॅनसाठी 4 चेहऱ्यांची निवड करण्यात आली आहे। मराठा, ओबीसी आणि आदिवासी नेत्यांवर ही जबाबदारी देण्याची शक्यता आहे। तर फडणवीसांच्या नेतृत्वात हे 4ही नेते काम करतील। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत आपल्यासोबत। रामराजे, आपण पाहतोय भाजप आता विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे। सोशल इंजिनिअरिंग प्लॅनसाठी 4 चेहऱ्यांची निवड केली जाणार असल्याचं कळतंय। सविस्तर तपशील द्याल। बिलकुल, खरं तर अगोदर अभ्यास केला गेला की लोकसभेमध्ये जी जागा कमी आल्या त्याची कारण काय आहेत आणि त्यानुसार संविधानाचा मुद्दा समोर आलेला आहे। त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा सुद्धा मुद्दा होता। तर अशा प्रकारे म्हणजे की ओबीसी वोट बँक सोबत असणं हे आता विधानसभेसाठी गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर दलित आणि आदिवासी वोट बँक सुद्धा जी भाजपपासून दूर चाललेले आहेत त्यांना सुद्धा सोबत ठेवणं हे सुद्धा आव्हान असणार आहे। आणि त्यामुळेच सोशल इंजिनिअरिंगची रणनीती जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे। एनडीटीव्हीच्या हाती ही माहिती मिळालेली आहे, ठोस माहिती आहे। आणि त्यानुसार राज्यामध्ये 4 प्रमुख नेत्यावर ही जबाबदारी दिली जाणार आहे। विधानसभेच्या संदर्भामधले त्यामध्ये प्रचार केला जाणार आहे, यात्रा काढल्या जाणार आहेत आणि मराठवाड्यातून एका व्यक्तीवर जबाबदारी दिली जाईल, एका नेत्यावर जबाबदारी दिली जाईल। विदर्भातून दिली जाणार आहे, कोकणातून दिली जाणार आहे, मुंबईमध्ये सुद्धा ही जबाबदारी दिली जाणार आहे। तर मराठा नेते जे आहेत त्यांच्यावर जबाबदारी दिली जाणार आहे पक्षातील। त्याचबरोबर ओबीसी जे नेते आहेत त्यांच्यावर सुद्धा जबाबदारी दिली जाणार आहे। त्यामध्ये पंकजा मुंडे सुद्धा येतात, बावनकुळे सुद्धा येतात। आणि दुसरीकडे मराठा नेते जे आहेत ते आशिष शेलार असतील किंवा नारायण राणे असतील यांच्यावर सुद्धा जबाबदारी दिली जाणार आहे। दलित आणि आदिवासी जे भाजपकडे नेते आहेत त्यांच्यावर सुद्धा जबाबदारी दिली जाणार आहे। त्यामुळे एकंदरीतच जे सर्व वेगवेगळे घटक आहेत समाजाचे त्यांचं प्रतिनिधित्वाच्या रूपानं ही जबाबदारी दिली जाणार आहे। प्रचार आणि यात्रा मोठ्या प्रमाणावर सुरू केल्या जाणार आहे। त्यामुळे भाजपनं ही एक रणनीती आखलेली आहे आणि सोशल इंजिनिअरिंगच्या प्लॅनच्या अंतर्गत विधानसभा टार्गेट करण्यात आलेला आहे। त्यामुळे पाहावं लागेल की हे जे कार्ड आहे ते कितपत यशस्वी होते। निश्चितच रामराजे, आणि या 4 नेत्यांमध्ये नेमकी वर्णी कोणाची लागते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।